हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या चाव्या वाटण्याच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, श्रीराम शिंदेजी, राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, राज्याचे आयटी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मनीषाताई कायंदे, महापौर रितुताई तावडे, श्री सदा सरवणकर, श्रीमती चित्राताई वाघ, 9 वेळा निवडून आलेले विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकरजी, श्री राजू वाघमारेजी, असीम गुप्ताजी, संजीव जयस्वालजी, मिलिंद बोरीकरजी, मिलिंद शंभरकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, शिंदे साहेब, आपण बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाकरता इतके प्रयत्न केले, आज चाव्या वाटतोय, पण सर्वात जास्त टाळ्या मात्र कालिदासजींना मिळाल्या। 9 वेळा निवडून येण्याचं हे गमक आहे, जो हा विश्वास त्यांनी कमवलेला आहे लोकांचा, त्यामुळे खऱ्या अर्थानं ते 9 वेळा आले आणि त्यांचा पंतप्रधानांनी देखील विक्रमवीर म्हणून सन्मान केलेला आहे। असे आमचे कालिदासजी सातत्याने जनतेचे, पोलिसांचे प्रश्न मांडत असतात। आज मला अतिशय आनंद आहे की नायगावच्या बीडीडी चाळीच्या चाव्यांचं वितरण आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा राज्यामध्ये जवळपास गेले 40 वर्ष गाजणारा मुंबईतला एक विषय होता। ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत। तर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन बिल्डर त्या ठिकाणी एक प्रपोजल तयार करतो आणि मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं। ते चिंतन होतपर्यंत दुसरा कोणीतरी बिल्डर येतो, तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे सांगतो, अर्धे लोक याच्या बाजूने, अर्धे लोक त्याच्या बाजूने, असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्ष पुनर्विकासाचं काही पूर्ण होत नव्हतं। आणि म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे। लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही। त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही। आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल। आणि तो निर्णय आपण केला। अनेक लोकांनी त्याला विरोध देखील केला, काही हितसंबंध असलेले लोक होते, त्यांनी लोकांना त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध पेटवण्याचा प्रयत्न देखील केला। पण मला असं वाटतं की बीडीडी चाळीच्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर ह्या प्रकल्पाची अतिशय सुंदर अशा प्रकारची आखणी आपण केली। आणि आखणी केल्यानंतर म्हाडाला मी दुसरं सांगितलं की हे काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जे काही देशातले उत्तम अशा प्रकारचे या ठिकाणी बांधकाम कंपन्या आहेत त्यांनाच याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे। आणि मग L&T सारखी कंपनी, टाटा सारख्या कंपन्या, ज्या देशातल्या सर्वोत्तम कंपन्या आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण क्वालिफाय करू शकू, असे स्ट्रिक्ट नॉर्म्स आपण त्या ठिकाणी टाकले आणि त्यातनं अतिशय उत्तम अशा प्रकारच्या L&T सारखी कंपनी, आज हे तर नायगावचं L&Tने काम केलेलं आहे आणि या कंपन्या त्या ठिकाणी कामाला आल्या, त्या कामाची सुरुवात झाली।
नंतर काय काय अडचणी आल्यात आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलं, पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या सगळ्या अडचणी ज्या काही होत्या त्या आम्ही दूर केल्या. याला अतिशय वेगानं त्या ठिकाणी आम्ही वेग दिला आणि मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या आणि आता मला असं वाटतं वर्षातनं 2 वेळा तरी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा चाव्या वाटपांचा कार्यक्रम करू. कारण आपण चाव्या जर वाटल्या नाही तर कालिदासजी आपल्या डोक्याला चावा घेत असतात. हा, ते चावाच घेतात डोक्याचा आणि ताबाही घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की वेगानं हे सगळं काम झालं पाहिजे. शेवटी जशी जशी जागा मिळते, काही जागा होती ती आपण वापरली, काही ठिकाणी आपल्याला जुन्या चाळी तोडून मग त्या ठिकाणी बिल्डिंग बनवायच्या आहेत, त्यामुळे ती जागेच्या अभावामुळे त्याला थोडा उशीर लागतोय. पण आता आपण हे ठरवलंय की 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि म्हणून मी आमच्या म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, या सगळ्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आता नायगावचं आम्ही जाऊन बघू, चहा प्यायला येऊ तुमच्याकडे, पण आम्ही वरळीच्या जे आपले आहेत त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो होतो. अतिशय उत्तम बांधकाम झालेलं आहे. LNTनी तिथेही बांधकाम केलं, अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे. सगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलाय. हे खरं आहे की आपण वरळीला एकास एक पार्किंग देऊ शकलो, पण नायगावला लोकांची मागणी आहे, इथे 2 लोकांना 1 पार्किंग मिळालेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी अडचणीच्या होतात आणि म्हणून त्याचं सोल्युशन काय आहे, आता इंजिनिअरिंग सोल्युशन काढण्यात थोडा त्रास आम्हाला असा होतोय की इथे अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळे जागेची कमतरता आहे. पण काही ना काही सोल्युशन या संदर्भातलं हे आम्ही निश्चितपणे काढू. मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी आता चर्चा केली आणि निश्चितपणे त्याही संदर्भातलं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण काढू. आणि भवानी माता मंदिराचा आपण प्रश्न मांडलेला आहे. भवानी माता म्हटल्यानंतर तर छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आहे ते, आणि आमचंही आहे आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्यामुळे भवानी माता मंदिराकरता 900 चौरस फूट जागा त्या ठिकाणी देण्यात येईल आणि तात्काळ अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्याचं बांधकाम हे आपण करू. आधीपेक्षाही उत्तम लोक केवळ ते मंदिर बघण्याकरता येतील अशा प्रकारचं बांधकाम हे त्या ठिकाणी आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो. आज खरं म्हणजे मुंबईमध्ये सामान्य जो आमचा मराठी माणूस आहे, सामान्य माणूस आहे, मुंबईतला गरीब माणूस आहे, त्या सगळ्यांना घरं देण्याचा प्रयत्न आपण करतो. विशेषतः BDD चाळीला तर फार मोठा इतिहास आहे. आपल्याला कल्पना आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यासहित इतक्या नररत्नांची खाण या BDD चाळी राहिलेल्या आहेत की खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की याचा जो इतिहास आहे, हा इतिहास एक प्रकारे आता या पुनर्विकासानंतर मला असं वाटतं याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. कारण मी ज्यावेळेस वरळीच्या काही आमच्या मोठ्या बहिणींशी चर्चा केली तर त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग त्यांनी BDD चाळीत घडलेले सांगितले. कोणी 40 वर्षापासून, कोणी 50 वर्षापासून लग्नापासून राहायला आले, 16व्या 17व्या वर्षी लग्न झालं आणि आता 79 वर्षाचे आहेत. अशा एक आम्हाला काकू भेटल्या की ज्यांनी त्यांचं आयुष्यातलं BDD चाळीत कसं ते आयुष्य गेलं हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे अर्बन ट्रान्सफॉर्मेशन होत आहे या संदर्भातही निश्चितपणे लिहिलं गेलं पाहिजे. आणि आपण आता पुढे प्रयत्न करतोय. अभ्युदय नगर असेल, आदर्श नगर असेल किंवा मोतीलाल नगर असेल, पंजाबी सिंधी कॉलनी आहे, GTB नगर आहे, SVP नगर आहे, कामाठीपुरा आहे, अशा सगळ्या हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्याचं पुनर्विकास करून लोकांना आज जे काही त्या ठिकाणी अडचणी सहन कराव्या लागतात त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपला जो गरीबात गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय, त्याचा विचार आपण करतोय. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता. मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या व्यक्तीला घर घ्यायचं असेल तर कुठेतरी कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे, तिकडे अंबरनाथच्या पलीकडे, तिकडे भिवंडीच्या कर्जत वगैरे जावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे.
या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं. आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं, अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. मला आनंद आहे की विशेषतः या संपूर्ण बीडीडी चाळीमध्ये आमचे पोलीस मोठ्या प्रमाणात राहतात. आणि मला आठवतं की आम्ही देखील अशी जी आपल्या लक्षात असेल, आपण 2012 साली मोर्चा काढला होता पोलिसांना घर देण्याच्या संदर्भात. आणि मग त्या मोर्चानंतर ज्यावेळेस आपल्याला संधी मिळाली आणि 2014ला सरकार आल्यानंतर 15 मध्ये केस होती हायकोर्टामध्ये. आणि त्यामध्ये पोलीस जे अनेक वर्षापासून बीडीडी चाळीत राहत आहेत, 30-30, 40-40 वर्ष पोलीस त्या ठिकाणी राहत होते, 2-2 पिढ्या पोलीस आमचे राहत होते. आणि म्हणून त्या केसमध्ये त्यांनी मागणी केली होती की त्या ठिकाणी आम्हाला मालकी हक्काचं घर मिळावं. आणि सातत्याने जवळपास 7-8 वर्ष सरकारने 4-5 ॲफिडेव्हिट असे दिले होते की अशा प्रकारचं घर देणं शक्य नाही आहे. 2015 साली पहिल्यांदा मी ती सरकारची भूमिका बदलली आणि माननीय उच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट दिलं की हो, राज्य सरकार अशा प्रकारचं घर देण्याकरता त्या ठिकाणी तयार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला कल्पना आहे की त्या संदर्भात निर्णय झाला. मग त्याच्या किमतीचाही प्रश्न खूप मोठा होता. शिंदे साहेबांनी तो किमतीचा प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सोडवला आणि आपल्याला ती निवासस्थानं मिळण्यास फायदा झाला. आज आपल्याला कल्पना आहे की जवळपास 2901 असे आपले जे पोलीस होते, त्यांच्यापैकी 2363 आमच्या पोलिसांना जी काही आपण 15 लाखाची किंमत आहे त्या किमतीत ते घरं मिळत आहेत. 223 लोकांना बांधकाम खर्चात मिळत आहेत. पण एक जरी राहिला तरी कालिदासजी काही आम्हाला जगू देत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जे रोज पाठपुरावा केला आहे 315 लोकांचं माझ्या काय, तर कालिदासजी त्यातनंही मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. एक कोर्टात केस चाललेली आहे म्हणून त्याला काही वेळ लागतोय, पण त्यातनंही मार्ग काढतोय. आणि ओव्हरऑल जे आहे, शेवटी कसं आहे, आता इतर ठिकाणचे पोलीस आम्हाला म्हणायला लागले की आम्ही बीडीडी चाळीत राहायला गेलो नाही, हे आमचं चुकलं का, असाही प्रश्न आता इतर ठिकाणच्या पोलिसांनी आम्हाला निर्माण केलेला आहे. त्यामुळे एक समग्र धोरण, कोर्टाचे निर्णय आणि सगळ्या गोष्टी एक समग्र धोरण करावं लागेल. तुम्हाला तर माहिती आहे, जसं तुम्ही म्हणजे पोलीस तुमच्या जवळचे आहेत तसे माझ्या शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या जवळचे म्हणजे अजितदादांच्या जवळचे पोलीसच होते. आमचं त्यांच्याशी संबंध काय होता तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक वेळा माझ्यासोबत पोलिसांसोबत माझे काय संबंध आहेत हे बघितलेले आहेत. त्यामुळे आपल्याला मार्गही काढावा लागेल. मार्ग काढत असताना शेवटी काय असतं की राज्यातले आता इतर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी देखील आपल्याला सांगायला लागले की बाबा या धर्तीवर आता आमचा देखील तुम्ही विचार करा. मग भविष्यातले प्रश्न निर्माण झाले की आता मग पुढे जे काही लोक नोकरीत येतील त्यांना सेवानिवासस्थानं कुठनं द्यायची, असे अनेक प्रश्न आहेत. पण तरी देखील मी तुम्हाला हे सांगतो की तुमचं आणि आमच्या स्वप्नामध्ये काही भेद नाही आहे. फक्त त्यातनं कायदेशीर आणि व्यावहारिक अशा दोन्ही पद्धतीचा मार्ग काढला पाहिजे. कारण मी तर 2016 साली तुम्हाला लक्षात असेल की मुंबईमध्ये पोलिसांना मालकी हक्काच्या घराची जी पॉलिसी आहे ही 16 मध्ये आपण तयार केली. त्या पॉलिसीमध्ये काही अडचणी नंतरच्या काळात आल्या, पण आता पुन्हा आपण ती पॉलिसी योग्य प्रकारे कशी करता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न करू. आणि आता पुढच्या काळामध्ये हे सगळं जे रिडेव्हलपमेंट मुंबईमध्ये होणार आहे, जवळपास म्हणजे हे सगळे जे जुने वेगवेगळ्या लेआउट्स आहेत, या लेआउटचं जे रिडेव्हलपमेंटचं काम आपण हातामध्ये घेतलंय त्याची एकत्रित आपण विचार केला तर जवळपास 1000 एकराचं रिडेव्हलपमेंटचं काम आता आपण मुंबईमध्ये करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई जी आहे ती या ठिकाणी बदलणार आहे. मुंबईमध्ये सामान्य माणसाला घर तर मिळणार आहे, पण मुंबईची लिव्हेबिलिटी, मुंबईमध्ये इज ऑफ लिव्हिंग, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्वालिटेटिव्ह चेंज हा आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आपलं हे सगळं काम चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की बीडीडी चाळीचे पुनर्विकास करताना अनेक वेळा अधिकाऱ्यांची चर्चा व्हायची, एक आपण ॲम्युनिटी वाढवायचो. ते सांगायचे साहेब आम्हाला प्रॉफिट नको पण खिशातनं घालायला लावू नका. पण तरी आपण सांगायचो नाही, काही हरकत नाही, पुढे तुम्हाला जे काही सेलेबल आहेत त्याच्या किमती वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही ते टाका. असं करत करत आपण जेवढ्या जास्तीत जास्त ॲम्युनिटीज त्या ठिकाणी देता येतील ते देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो की निश्चितपणे भविष्यातही बीडीडी चाळीचं काम तर उत्तम पूर्ण करूच, सगळ्यांना त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आपण करून देऊ. पण मुंबईमध्ये
इतरही जे मध्यमवर्गीय मुंबईकर आहेत त्यांचंही घरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपलं सरकार हे कटिबद्ध आहे. आपल्या आज ज्यांना चाव्या मिळालेल्या आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, मागच्या वेळेस केली होती की काही झालं अडचणी कशात नाही भागवा, पण मुंबईतलं BDD साईतलं आपलं घर कधी विकू नका, काही झालं तरी विकू नका, अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो. आणि जे दुसऱ्या पिढीचे लोक आले आहेत त्यांना तर विशेषत्वाने सांगतो की तुमच्या पहिल्या पिढीने ज्या हाल अपेष्टा या BDD चाळीमध्ये सहन केलेल्या आहेत, आता जे घर मिळालेलं आहे ते घर त्यांच्या हाल अपेष्टांची कहाणी सांगणारं घर आहे. त्यामुळे कधीच ते घर तुम्ही विकायचा विचार करू नका. ते घर त्याचं संवर्धन योग्य पद्धतीने तुम्ही करावं, अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांना अतिशय मनापासून नवीन घराच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.